नमस्कार मित्रांनो, युनिव्हर्सिटी अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्याला हवं असलेलं पुस्तक असेल, जर्नल असेल, इतर वाचन साहित्य असेल, ते आपण कशा प्रकारे शोधू शकतो ऑनलाईन, ते आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला याच्यामध्ये गुगल क्रोममध्ये युनिव्हर्सिटी अपडेट 365 सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला इथे एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला जी वेबसाईट दिसेल युनिव्हर्सिटी अपडेट 365 याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर युनिव्हर्सिटी अपडेट 365चा पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं खाली यायचं आहे. इथे आल्यानंतर लायब्ररी कॅटलॉग ओपॅक असं आपल्याला दिसेल. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक पेज ओपन होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला विविध विद्यापीठाचे युनिव्हर्सिटीचे नाव दिसतील. त्याच्यामध्ये आपल्याला ज्या विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमध्ये आपल्याला बुक शोधायचं आहे, पुस्तक शोधायचं आहे किंवा एखादं जर्नल जे आहे ते शोधायचं आहे, ती आपल्याला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. इथे आपण एक्झाम्पल म्हणून गोंडवाना युनिव्हर्सिटी सिलेक्ट करणार आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे त्या विद्यापीठातील जे महाविद्यालय आहेत त्यांची ती आपल्याला लिस्ट दिसणार आहे. तर इथे आपण एक सरदार पटेल महाविद्यालय जे आहे तिथे आपण सर्च करणार आहोत. तर सरदार पटेल महाविद्यालयावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सरदार पटेल महाविद्यालय लायब्ररीचा ओपॅक जो आहे तो ओपन होणार आहे. आता हा ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल दिसतील. तर इथे आपण सर्च बाय याच्यावरती जर आपण क्लिक कराल तर इथे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसेल. आता याच्यामध्ये आपण कशा प्रकारे बुक शोधू शकतो, तर ते सब टायटल असेल, ॲक्सेशन नंबर असेल, ऑथर असेल, को ऑथर असेल, टायटल असेल, असे पुष्कळ इथे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. आपल्याजवळ जी माहिती अवेलेबल आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. बहुतांश आपल्याकडे टायटल अवेलेबल असतं, तर आपण इथे टायटल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सर्च टेक्स्टमध्ये आपल्याला जे टायटल आहे, बुकचं टायटल असेल ते आपल्याला इथे सर्च करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथे केमिस्ट्री सर्च करू. केमिस्ट्री सर्च टाईप केल्यानंतर इथे आपल्याला सर्चवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्यानंतर आपण जर खाली बघाल तर इथे जेवढे केमिस्ट्रीशी रिलेटेड पुस्तकं आहेत सरदार पटेल महाविद्यालय ती लिस्ट आपल्याला इथे दिसेल. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला हे तर माहिती पडलेलं आहे की आपल्याला सरदार पटेल महाविद्यालयामध्ये केमिस्ट्रीशी रिलेटेड हे आपल्याला बुक्स इथे अवेलेबल आहेत. परंतु आपण हे अवेलेबल आहे की कोणाला इश्यू झाला आहे हे कसं आपण बघू शकतो, तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक विंडो, एक पेज ओपन होणार आहे. आता हे जे केमिस्ट्रीचं पुस्तक आहे याच्या किती कॉपीज अवेलेबल आहेत आपल्या लायब्ररीमध्ये ते बघायचं. तर इथे अवेलेबल म्हणून इथे 2 दाखवलेलं आहे ना, म्हणजे 2 कॉपी जे आहेत ते अवेलेबल आहेत. आणि इश्यू झाला आहे का कोणतं बुक, तर इथे आपल्याला दिसेल की कोणतंही बुक इश्यू झालेलं नाही आहे ना. तर आपण 2 अवेलेबल आहेत. तर याच्यामध्ये आपण काय करायचं की हा जो ॲक्सेशन नंबर आहे ना, हा ॲक्सेशन नंबर आपण नमूद करून घेऊ शकता. हा नमूद केल्यानंतर आपण जर का लायब्ररीमध्ये गेलात आणि हा आपण ॲक्सेशन नंबर त्यांना सांगितला ना, तर आपल्याला ते आपलं हवं असलेलं बुक जे आहे ते आपल्याला मिळू शकेल. त्यासोबतच आपल्याला तो बुक जे आहे ते कोणत्या रॅकमध्ये ठेवलेलं आहे, तर हे पण आपल्याला रॅकचं लोकेशन सुद्धा इथे दिसेल. अशा प्रकारे आपण जे आहे गोंडवाना युनिव्हर्सिटीच्या संलग्नित असलेल्या महाविद्यालयातील ग्रंथालयातील जे बुक्स आहेत, पुस्तक आहेत, जर्नल्स आहेत ते आपण इथे शोधू शकतो. त्याचप्रकारे इथे आपण जर्नल्स, जसं मी म्हटलं की आपण जर्नल शोधू शकता, तसेच थेसिस सुद्धा आपण इथे याच्या माध्यमातून आपण शोधू शकतो. तर अशा प्रकारे आपण इथे सरदार पटेल महाविद्यालयातील ग्रंथालयातील विविध पुस्तकं जे आहे ते आपण इथे शोधू शकतो. त्यासोबतच जे जर्नल्स आहेत ते सुद्धा आपण इथे शोधू शकतो. तसेच ई बुक्स असतील ना, ई रिसोर्सेस जेवढे आहेत तेवढे आपण इथे आपल्या टायटलच्या माध्यमातून जे आहे आपण ते शोधू शकतो. तसेच आपण जर इथे बघाल की PDKV अकोला युनिव्हर्सिटी लायब्ररी ओपॅक हा सुद्धा इथे अवेलेबल आहे. आता PDKV अकोलामध्ये जे आहे आपण इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत एक पेज ओपन होणार आहे, एक विंडो ओपन होणार आहे. तर या विंडोमध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील ओपॅक जो आहे तो आपल्याला इथे दिसणार आहे. क्लिक हिअर टू एक्सप्लोर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक पेज ओपन होणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला डाव्या बाजूला लायब्ररी कॅटलॉग असं दिसेल. तर याच्यामध्ये सुद्धा सेम असंच असणार आहे.
टायटल्स असणार आहेत, ऑथर असणार आहेत, सब्जेक्ट, ISBN, ISSN नंबर असे वेगळे इथे ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण टायटल सिलेक्ट करायचं किंवा आपल्याला हवं असले आपल्याकडे कोणती माहिती अवेलेबल आहे, टायटल आहे की ISSN नंबर आहे की ISBN नंबर आहे किंवा सब्जेक्ट असेल, ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे ऑल लायब्ररीज असं दिसेल उजव्या बाजूला. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण कोणते युनिव्हर्सिटी लायब्ररीमधनं सर्च करायचं आहे आपल्याला, किंवा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर इथनं सर्च करायचं आहे, किंवा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सोलापूर इथनं सर्च करायचं आहे, ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. आपण इथे युनिव्हर्सिटी लायब्ररी सिलेक्ट करू शकता. याशिवाय आपल्याला जर बघायचं असेल की आपल्याला संपूर्ण जे लायब्ररीमध्ये आहे कोणतं बुक्स अवेलेबल आहे, हे बुक अवेलेबल आपल्याला जे टायटल शोधायचं आहे ते अवेलेबल आहे की नाही आहे, हे जर शोधायचं असेल तर आपण ऑल लायब्ररीज सिलेक्ट करू शकता. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सर्च बारमध्ये आपला जो टॉपिक आहे किंवा आपलं जे टायटल आहे ते आपल्याला सर्च करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे आपण मायक्रोबायोलॉजी सिलेक्ट करू. हे आपण इथे सर्च केल्यानंतर इथे अवेलेबल जे आहे मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड जेवढेही टायटल अवेलेबल असतील ते आपल्याला इथे दिसणार आहेत. तर इथे आपण बघू शकता इथे सर्व जे टायटल्स आहेत ते डिस्प्ले झालेले आहेत. इथे पण आपल्याला काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल आपण हे पहिलं बुक जर निवडलं तर याच्यामध्ये आपल्याला पूर्ण या पुस्तकाची जी माहिती आहे, या बुकची जी माहिती आहे ती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथे जो आहे हे बुक अवेलेबल आहे की नाही म्हणजे याचं स्टेटस माहिती करू शकतो. तर हे बुक अवेलेबल आहे. या बुकचा बारकोड नंबर काय आहे तर हा 56054 आहे. हा आपल्याला नमूद करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण ज्या वेळेस लायब्ररीमध्ये जाऊ त्यावेळेस आपण हा नंबर जरी त्यांना सांगितला तरी ते आपल्याला बुक जे आहे ते सहजरित्या शोधून देऊ शकतात. त्यासोबतच MARC व्ह्यू मध्ये जर आपण गेला तर याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसेल की इथे संपूर्ण पुस्तकाची जी माहिती आहे ती आपल्याला इथे दिसेल, है ना. म्हणजे अर्थात आपल्याला जी डेट ऑफ लास्ट सीन आहे ही आपल्याला दिसेल. त्यासोबतच इथे आपल्याला हा बारकोड नंबर दिसेल जो की आपण नमूद केलेला आहे. हा आपण बारकोड नंबर जो आहे आपण लायब्ररीमध्ये गेल्यानंतर सांगू शकतो. त्यासोबतच या ओपॅकमध्ये आपल्याला एक ॲडव्हान्स सर्चचं एक ऑप्शन मिळतं. ॲडव्हान्स सर्चमध्ये जर आपण क्लिक कराल तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स मिळतात. जसे की आपण इथे कीवर्डच्या माध्यमातून जे आहे आपलं बुक किंवा थेसिस जो आहे तो आपण शोधू शकतो. फॉर एक्झाम्पल मला एखादा थेसिस शोधायचा आहे तर मी इथे टायटल सिलेक्ट करणार, कारण की माझ्याकडे त्या थेसिसचं त्या टॉपिकचा जो आहे माझा जो टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड कोणकोणते थेसिस अवेलेबल आहेत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये, तर ते मी इथे शोधू शकतो. तर इथे क्लिक केल्यानंतर मला एखादे जो माझा विषय असेल तो मी इथे जो थेसिसचं टायटल असेल ते मी इथे सर्च करणार. त्यासोबतच मला काय थेसिस शोधायचं आहे. आता इथे काय काय ऑप्शन दिले आहेत, बुक दिलाय है ना, बुक बँक दिलाय है ना, हा तुम्हाला इथे दिसेल थेसिस अँड डेझर्टेशन. तर आपल्याला इथे थेसिस अँड डेझर्टेशन वरती क्लिक करायचं आहे. त्यासोबत इथे जर्नल्स आहेत, रेफरन्स बुक्स आहेत, है ना, हे वेगवेगळे इथे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. तर आपण थेसिस वरती क्लिक करायचं आहे आणि सर्च वरती क्लिक करायचं आहे. सर्च वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सेम एक विंडो ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बारकोड नंबर दिसेल. तर तो बारकोड नंबर जो आहे तो आपल्याला नमूद करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला इथे जे आहे वेगवेगळ्या विद्यापीठाचे ओपॅक्स लायब्ररी, वेगवेगळ्या विद्यापीठातील ग्रंथालयातील जे ओपॅक्स आहेत त्याची माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. त्यासोबतच या माध्यमातून आपण सर्व महाविद्यालयातील जे पुस्तक आहेत, जे जर्नल्स आहेत, थेसिस आहेत, है ना, ऑनलाईन बुक्स असतील, ऑनलाईन जर्नल असतील, याची संपूर्ण माहिती ओपॅकच्या माध्यमातून घेऊ शकतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.